बीएसटीचं नेमकं चाललंय काय? मे 2025 मध्ये अचानक भाडं दुप्पट केल्यानंतर अनेक प्रवाशांनी बेस्ट बसेसकडे पाठ फिरवली. काही रिपोर्ट्सनुसार या निर्णयानंतर प्रवाशांचं प्रमाण 10% कमी झालंय. त्यात बीएसटीच्या ताफ्यातल्या बसेस सुद्धा कमी होत चालल्यात. तुम्हाला माहितीये, बीएसटीच्या स्वतःच्या मालकीच्या फक्त 639 बसेस आहेत. हो, हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार बेस्टकडे 2758 बसेसचा ताफा आहे, ज्यातल्या 2119 बसेस या वेट लीज तत्वावर बेस्टने घेतलेल्या आहेत. पण वेट लीज म्हणजे नेमकं काय? तर बीएसटीने काही प्रायव्हेट कंपनीज बरोबर करार केलेले आहेत, ज्यामध्ये त्यांना बसेस आणि चालक या कंपन्यांकडनं दिले जातात. उदाहरणार्थ, बीएसटीच्या 580 इलेक्ट्रॉनिक आणि एसी बसेस या ओलेक्ट्रा ग्रीन टेक या कंपनीकडून वेट लीजवर घेतलेल्या आहेत. एका वाहतूक व्यवस्था तज्ज्ञांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वक्तव्यानुसार 2009 मध्ये मुंबईत 4400 बीएसटी बसेस होत्या, ज्या आज घटून 2800 पर्यंत आल्या आहेत. बसेसचा आकडा कमी झालाय, पण प्रवाशांची संख्या भरपूर वाढली आहे. 2027 पर्यंत बीएसटीच्या सगळ्याच बसेस इलेक्ट्रिफाय करण्याचा त्यांचा प्लॅन आहे, पण ही प्रक्रिया भरपूर हळू चालली आहे. एकीकडे बसेसची फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि दुसरीकडे 50 ई बसेस या फायर प्रिव्हेन्शन सिस्टम नसल्यामुळे धूळ खात बसले आहेत, असं पीटीआयचा एक रिपोर्ट सांगतो. आमची मुंबई आमची बीएसटी या नागरी समूहाचा भाग असलेले ऍक्टिव्हिस्ट हुसेन इंदोरवाला यांच्या मते 2017 मध्ये बीएसटीचं सुरू झालेलं खासगीकरण त्यांनी ही परिस्थिती अजून बिघडली आहे. या बस सेवेचा दर्जा वर्षानुवर्ष घटतोय. आता ॲव्हरेज वेटिंग टाइम हा 30 मिनिटं आहे. भाडं दुप्पट झालंय, पण त्याचा फटका सामान्यांना बसतोय. कुठल्याही विकसित शहरासाठी त्यांचं पब्लिक ट्रान्सपोर्ट कणखर असणं महत्त्वाचं असतं. असं म्हटलं जातं की ज्या शहरामध्ये सगळ्या वर्गातले नागरिक एकत्र प्रवास करतात, ते शहर उन्नत मानलं जातं. पण बीएसटीची परिस्थिती बघता काही वर्षांनी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोणासाठीच राहणार नाही असं वाटतं.